कुठे राहिला राया देव जाणं. त्या पोराला काय काय घर दिसतच नाही वाटत. आत्या काय झालं? कोण येणार आहे बाहेर ना? कोण येणार आहे? तसं नाही, तुम्ही सारख्या फेऱ्या मारताय म्हणून विचारलं. कोण येणार आहे का? आता कोण येणार आहे तवा? रायाचीच वाट बघते. काय ग, त्याचा काय फोन बिन आला होता काय? नाही आला त्याचा फोन. कोण नाही आला? त्याचा फोन नाही आला. मला ऐकाय येत. शिमग्यात काय चुकली होतीस होय ग? म्हणून माझ्या नावाने बॉम्ब मारतीया. मला माहिती, त्या मोठ्या कंपनीच्या डीलचं काय झालं हेच ऐकायचंय ना तुम्हाला? होय ग बाय, सकाळी जाताना लय कावरं वावरं झालं होतं. पोर बारकं असताना कसं त्याला शाळेतल्या परीक्षेला जाताना भ्या वाटायचं, तसंच करत होता तो सकाळी. म्हणून माझ्या जीवात जीव लागना. नका करू काळजी, तो जे करतो की नाही त्यात जिंकूनच येतो. आजे अरे हो राया, जरा दमानं. काय झालं ते सांगशील का नाही? अगं आहे ती मोठी डील होती का नाही, ती फायनल झाली. अगं त्या अंतराच्या भरोश्यावर बसलो असतो का नाही, काहीच झालं नसतं बघ. ऐन टायमाला कुठे जाऊन बसली काय माहिती, आलीच नाही. तुझ्यामुळे जाम तोटा झाला असता, पण नशीब चांगलं होतं म्हणून काम झालं बघ. बरं मला एवढं नाचवलंस, पण काय झालं ते सांग की. अगं आजे, ती मोठी डील होती का नाही, ती पास झाली. आता आपली हळद जगभर पोचणार. अरे हे सगळं ठीक आहे, पण ह्यासनी कळवलंस का? अगं त्यांना नाही सांगितलं अजून. त्यांना कसं सांगू तेच कळा नाही मला. त्यांना कळालंच असेल की, पण आता आजी अगं काय म्हणतील ग ते? अरे कौतुकच करणार आणि काय करणार. अरे होय र, आणि ही बातमी कळाल्यानंतर त्यांचा हात तर आभाळाला टेकल्यागत वाटेल त्यासनी. मोठ्या व पोरा आई हा, मी देवासमोर साखर ठेवून येते. आजी अगं भाऊसाहेबांचा फोन आलाय. अरे मग उचल की, उचल. हा हॅलो. हा राया. हा भाऊ बोला की. अरे आजच्या डीलचं काय झालं? त्या फोनची वाट बघतोय मी. होय होय, अहो तुम्हालाच फोन करणार होतो आता. भाऊ डील फायनल झाली. अरे चांगलं आहे की. ए अरे सोपान, 5 किलो पेढे घेऊन ये. चला लगेच घराकडे जाऊ. आजे अगं 5 किलो पेढे घेऊन येतात घरला. मी म्हणाले होते ना, अगदी तसंच झालं. तुझं कौतुक करत की नाही बघतो. खरे आजी, भाऊ आले काय? अरे एवढ्या लवकर कसा येईल तो? आजी चला पटापटा काम उरकूयात. अगं आत्ताच आलेस ना बघा. हा अगं व्हायचा आराम कर, पाणी पे. एवढी काय घाई कामाची तवा आल्याला मला मदत करायला लागलीस त्या. व्हायचा आराम घे की जीवाला. मामे आल्या आल्या तब्बल 10 मिनिटाचा आराम घेतलाय मी. आपण हे पड्डीशी आवरत आणि पटकन स्वयंपाक बी उरकत. हा कृष्णे विचारायचंच राहिलं बघ. काय ग? आज धाकल्या मालकांची मीटिंग होती ना बघा ग, कशी झाली ग? तू जाया पाहिजे होतस. दिसभर मी तेच विचार करत होते. अगं त्यांना मदत म्हणून तरी जायचं होतंस ग तू. अगं बाया एवढ्या लवकर आली आज? आशा हे आशा काय लका अहो काय करायला लागलाय? हो असं काय करते तुम्ही? का लवकर आले म्हणून काम सुचायला लागलेत तुम्हाला? एकतर जेवायच्या टायमाच्या आधी आलात तुम्ही. आता जेवायला वाढ म्हणून म्हणायचं ना, आधी सांगून ठेवते. भाऊसाहेब आले. या की या. अहो गरीबाच्या घरी इतक्या दिवसात आलाय. आमचं भाग्य तुमच्या घराला पाय लागला आमच्या. अरे जरा दमानं. एवढी धांदल करायची काही गरज नाही. जा गाडीतून पेड्याचा बॉक्स घेऊन ये.
होय होय आणतो. पोरी, तू आज आमच्या कंपनीचं नाव लय मोठं केलंस. तू नसतीस ना एवढं मोठं डील झालंच नसतं बघ. आहो भाऊसाहेब, राया सरांचं बी काम तेवढं आहे, म्हणूनच त्या कंपनीने आपली दखल घेतली बघा. अगं तुझं योगदान बी मोठं आहे, माहितीये मला. घे घ्या घे. खुश राहा. तुम्ही बी भरवाईला. हा, होय. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं काम केलंय तुमच्या कृष्णानं. कृष्णे, अगं मला का नाही सांगितलंस तू? अगं मामी, तुला सांगणारच होती, पण तेवढ्यात मामा आला ना, म्हणून नाही सांगितलं. अगं मला भाऊसाहेबांनी फक्त पेढ आणायला लावलं होतं, पण मला काय माहिती माझ्या लिकीच्याच कौतुकासाठी एवढं पेढ आणल्यात म्हणून. अशीच प्रगती कर आणि लय मोठी हो. पण भाऊसाहेब, हे समद क्रेडिट माझ्या एकटीचं नाही बघा. राया सर नसते तर मी हे करू शकले नसते. त्यांची साथ आहे आणि त्यांनी मला ही संधी दिली, म्हणून हे समद झालं बघा. त्यांच्या आधारामुळेच हे समद शक्य झाले, नाहीतर मी एवढ्या मोठ्या लोकांसमोर उभी बी राहू शकले नसते. सोपान, गाडी काढ. होय, चहा घ्या की भाऊसाहेब. आज नको, पुढच्या वेळेस घेतो. घरी जायला उशीर होईल. आता घरी सुद्धा लोक जायला पाहिजे ना. आपण जेवायला किती उशीर लागतोय तेव्हा? अरे पुढच्या वेळेस घेतो की, आता नको म्हणलं ना. बर बर, पण परत येळी नक्की आहे बर का. चला येतो. बाळा, तू आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे बघी. असंच चांगलं काम करत राहा. मामा, तुझा आशीर्वाद कायम असाच राहू दे बर का. कृष्णे, भाऊसाहेब काय म्हणाला ऐकलंस ना? तू लई पुढे जायची. मामे, इथे बस. अगं मामे, तुला आजच्या मीटिंगची गंमतच सांगायची राहिली बघ. एवढा मोठा मालक, तो बी मला हेच म्हणला तू लई मोठी होणार आहेस, लई पुढे जाणार आहेस. मला लई भारी वाटलं. त्या माणसाच्या लई कंपन्या आहेत आणि त्याच्या शाखा आहेत ना परदेशात बी आहेत, माहितीये का. तो मालक ज्यादाचं 1 मिनिट बी कुणाला बोलून देत नाही. आणि त्या माणसानं माझं प्रेझेंटेशन लई वेळ ऐकलं बघ. मला लई भारी वाटलं. काय त्या माणसाचा रुबाब सांगू, तो बघूनच आवाक झाले मामे. काय त्या गाड्या, ब्रँडेड गाड्या बर का, आणि एवढा तामझाम, एवढी माणसं, सेक्रेटरी, बॉडीगार्ड, ड्रायव्हर, समधी त्याच्या माग माग. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं बघ हे समद, पण मला लई भारी वाटलं बघून. अरे तो काय पळून जाणार होय र? तो घरलाच येणार आहे. आणि तू कशाला असा टणा उड्या मारत 10 वेळा खिडकीतून दरवाजाकडे येतोयस? अगं तसं नाही का आजे. अरे येतील, आणि ह्या वेळेला तुझी पाठ चांगलीच कौतुकानं शेकतील. कामच केलं तसं माझ्या वागाने. आजे, हा, अगं शाळेत निकाला दिवशी कशी धगधग व्हायची बघ, तसंच होतंय बघ मला. अरे सगळं तुझ्या मनासारखं होईल बघ आता. अगं भाऊसाहेब काय म्हणतील ना, त्याची हुरहुर लागून राहिली बघ. हा, ते बघ गाडी आली, भाऊसाहेब बी आले. आज खूप मोठं डील फायनल झालं. या सगळ्यांना पेढे वाटा. खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी. हा आता जबाबदारी खूप वाढली. अजून जरा नीट काम करा. आपल्याला आता कारखान्याचा पसारा वाढवावा लागेल. कारखान्याचा स्टाफ, कारखान्याचे कामगार ते वाढवावे लागतील. लागा काम.
वा भाऊ वा. विद्यार्थ्यांची परंपरा तू अशीच कायम ठेवणार आहेस. आई काय झालं, चिडलीस का तू? तुझा बाप पण असाच होता. तू एवढं शून्यातून उभं केलंस, पण त्याने कधीच कौतुक केलं नाही तुझं. समजा माझ्या जवळ बोलायचा, तू तर आमच्या जवळ बोलत बी नाहीस आणि एका शब्दानं त्याचं कौतुक बी करत नाहीस. आई तू जास्त मनावर घेऊ नकोस. वेळ आली ना मी त्याच्याशी बोलीन बी आणि त्याचं कौतुक बी करीन. वेळ आल्यावर म्हणजे नेमकं कधी? अरे भाऊ, अजून काय करायला पाहिजे पोरानं? लई शिकलेलं नसताना बी एकाच 4 कारखाने केले की नाही त्यानं. आणि आज तुमची ते डील का फील काय ते बी करून आलाय. अरे हे भल्या भल्यानं जमत नाही भाऊ. आणि तुला त्याच्याशी 2 शब्द बोलायला जड जातात होय र भाऊ. अजून काय करायला पाहिजे त्या पोरानं? आई आई शांत हो. बस. मी त्याचं कौतुक करावं एवढीच तुझी इच्छा आहे. पण खरं सांगाय, मला त्याचं कौतुक नसल असं तुला वाटतं का? तुझ्याकडे बघून तर तसं काय वाटतं ना. तुझ्याकडनं कौतुकाचे 4 शब्द ऐकया त्याचा जीव कासावी झाला होता. तुझा नातू म्हणून तू त्याच्याकडे मायाने बघतेस. अगं पण माझा पण लेख आहे ना तो. आणि त्याची मजल कुठवर आहे ना ते मला चांगलं ठाऊक. आणि खरं सांगायचं ना, आजचं डील फायनल झालं ते रायामुळे नाही तर कृष्णामुळे. कृष्णाचा लई मोठा वाटा आहे आजचा डील फायनल होण्यामध्ये. आणि त्यामुळे त्या पोरीचं कौतुक होणं गरजेचं आहे आणि ते मी करून आलो. मी कुठं नाही म्हणती. ही पोरगी हायच लय हुशार. पण तिची हुशारी दुनियेसमोर रायामुळेच आली ना. रायामुळेच ती तिथे जाऊ शकली. राया नसता तर तिला एकटीला हे करायला जमलं नसतं. हा अगं राया इथवर थांबणार आहे का? आई माझं ऐकतेस, हा विषय जास्त ताणू नको. अगं त्याची पोच कुठवर आहे ना मला चांगलं ठाऊक आहे. आत्ताच कौतुकाचं बांध घालून त्याची प्रगती रोखायची नाही. वेळ आली ना त्याचं कौतुक बी करू आणि गावातून मिरवणूक बी काढू. त्याला फक्त तुझ्या कौतुकाच्या 2 शब्दांची गरज आहे. तेच त्याची हिंमत मानते. पोरा, तुझ्या बापाने केलेली चूक तू करू नकोस एवढंच बोलणं आहे माझं. मामी निघते ग. उड़ता है फिरो इन हवाओं कहे या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. ए मुंजा, अरे सकाळी सकाळी कशा पायी उडा लागलायस रे? हा अगं मामे, ज्याला ती एवढं समजते ना त्याला मी संगीत समजतो आणि ती लय भारी असते. अरे तुझ्या परिसराच्या शिरडीचा आवाज बेले चांगला आहे. पर मामी मी निघते बर का. चल र. कृष्णे वाईस थांब. कुठे गेली रे? कुणासाठी? इकडे बघ, अशी उभी काय ग? काल तू लई मोठं काम केलंयस का नाही? मग अशीच मोठी मोठी कामं तुझ्या हातनं होणार आहेत. त्या कामात वाटत कुणाची नजर लागाय ना ग, म्हणून तुझी नजर काढायला लागल्या. ग बाय माझे, नाही मला कुणाची नजर लागत. उलट माणसं आता माझी कौतुकच करतात बघ. तुला काल सांगितलं ना मी, तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, त्याला बी माझं काम आवडलं. तुला सांगते मामे, आयुष्यात जर कुणासारखं बनायचं असेल ना तर या माणसासारखं बनावं बघ. आणि मुंजा तुला सांगते, तो माणूस फक्त रस्त्यानं चालायला लागला ना तूर बी त्याच्याकडे बघत बसतात समधी. कसलं भारी ना. अगं कृष्णे, मी तेच सांगते, आपल्याकडे बघणारी समधीच माणसं काही चांगली नसतात ग. त्यातली बरीचशी आपल्यावर जळणारी बी असतात. आपलं चांगलं झालेलं त्यासनी बघवत नाही आणि म्हणून तुझी नजर काढायला लागली मी. अय मामे, अय अगं माझी पण नजर काढ. माझ्याकडे पण लय अरे म्हणजे तुझी नजर काढायची काय गरज आहे रे? तू फक्त ते ओळखलास का नाही की तुझ्यावरच्या समध्या नजरा गळून पडत्याल. ए मामे काय ग? हा अगं कृष्णे, अगं मी काही चेष्टा करत नाही, पण तुझ्यावरच्या नजरा गळून पडाव्यात का नाही यासाठी मी काय बी करण बघ. हिला कोणाची नजर लागू दे की नजर बंदीच करतो त्याची. हाय का आता? हा चला. पोरग यांच्या वाटेकडे डोळं लावून बसलं होतं. कधी येतील आणि त्याचं कौतुक करतील असं झालं होतं त्याला. हे आलं आणि कौतुकाचं 2 शब्द बोललं नाहीत. काय वाटलं असेल त्या पोराच्या जीवाला.
आणि ती कृष्णा कॉलेजमध्ये पहिली आली तर सगळ्यांना कौतुक करून सांगत होतं आणि स्वतःच्या पोराबद्दल 2 शब्द फुटनात यांच्या तोंडात ना. काय रे सोपन, भाऊसाहेबांचा डबा न्यायला आलोया. हातातलं एवढं काम झालं की देते. नाही सावकाश होऊन द्या, मी थांबतो तोपर्यंत. वहिनी साहेब, काल का नाही माझा डोळ्यावर माझा विश्वासच बसना. का, काय झालं? ते काल आपल्या कारखान्यात नाही का मोठ्या कंपनीवर डील झाली आणि मग तुम्हाला भाऊसाहेबांनी पीड आणायला लावलं आणि पीड वाटत असतानाच मला अचानक म्हणलो, आपण गाडी घराकडे घे तुझ्या. आणि मी तो थराच कापायला लागलो. म्हणलं माझ्या घरी कशाला? म्हणलं अरे घे तर गाडी. मग घरी गेल्यावर काय, त्यांनी स्वतःच्या हाताने कृष्णाला पेढा भरावला आणि तुम्हाला भरून कौतुक केलं. मुलीची डील झाली ना फक्त तुझ्यामुळे झाली. अहो मला तर खरंच वाटा ना, इतका आनंद झाला की नाही मला. बघ, मी म्हंटल नव्हतं तुला, यांना घरच्यांपेक्षा बाहेरच्यांचं कौतुक जास्त आहे. अगं तरी मी म्हणलं काल पेड्यांचा बॉक्स अर्धाच कसा काय आला होता. आता येऊ दे ह्यासनी घरी, मी बघतेच. काय रे सोपान, बोललास का नाही अशी बरं कृष्णीबद्दल? कसली चिठ्ठी आहे रे ही? हाय का ध्यानात? आकडा ध्यानात हाय का नाही? किती आहे? 3,90,500. बरोबर, म्हणजे ध्यानात हाय म्हणायचं. हे बघ, एक तर माझं काम करायचं, नाहीतर ही कर्ज फेडायचं. काय जमतंय बघ. लवकरात लवकर काम झालं पाहिजे, नाहीतर तू कामातनं गेलाच म्हणून समज. मॅडम, ही माझी जागा आहे. हो का? पण सरांनी तर मला इथंच बसायला सांगितलंय. इथं या डेस्कवर. सर, विद्याताई, तुम्हाला काही सांगितलंय का मी कुठं बसायचंय ते? सॉरी, पण मला नाही माहिती तुमची व्यवस्था कुठे केली आहे ते. अय, काय काम धंदा नाही काय? सकाळ सकाळ गप्पा आणायला लागलाय. काम करा. 1 मिनिट, मी तर गप्पा मारत नाहीये. या मॅडम माझ्या जागेवर बसल्यात म्हणून त्यांना विचारतीये की माझी दुसरीकडे कुठे बसायची सोय केलीये का. आणि सर म्हणजे तुमचे छोटे मालक नाही का? अर म्हणजे रायने तुला कामावून काढून टाकलं. आईला संपला की खेळ. काय शेर, आणि ही इथं का थांबली? तुला असं काय झालं सकाळ सकाळ? अरे रायाने हिला कामावून काढून टाकले आणि हिच्या जागा दुसरीच पोरगी आणून बसवली. अरे बाप रे. कसं आहे बाबा माहितीये का, जास्त पुढारपण केलं की नाही असा इशी गणतोय बघ. हो आता पुढारी लागलं पुढारपण करायला. अय, काय चाललंय रे इथं? ते आपलं ऑफिसचं आम्ही इथं काम करायला येता का दात काढायला? नाही म्हणजे तिथं तुमची मदत करायला आली होती हो, पण तुमच्या मदतीचं फळ हे असं मिळत हे माहिती नव्हतं मला. अगं काहीतरी कळलं असं बोल की. कळलं असं? मॅडम, तुम्हाला दुसऱ्या केबिन मध्ये शिफ्ट करायला सांगितले. केबिन मध्ये शिफ्ट केली? कोणी सांगितलं? मीच सांगितलं. बसा बसा. कृष्णानं काल जे काम केलंय त्या कामाची पातळी बघता तिला ऑफिसमध्ये व्यवस्थित जागेची गरज आहे. म्हणून आजपासून तुझ्यासाठी वेगळं केबिन तयार केलं. थँक्यू भाऊसाहेब. आता आरामात तुझ्या केबिन मध्ये बसून काम कर. मनापासून शुभेच्छा. हा,
चला मॅडम, तुम्हाला तुमची केबिन दाखवतो.